आता पाहूयात पुणे जिल्ह्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. पुणे विद्यापीठानं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार पदवी, पदव्युत्तर, पदविका 5 वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी 15 मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अक्षय्य तृतीयेमुळे उद्या पुणे मार्केट यार्डातला आंबा बाजार पूर्ण वेळ चालू राहणार आहे. यासंबंधी व्यापारी वर्गानं मार्केट कमिटीकडे तशी मागणी केली होती. दर शनिवारी पुणे मार्केट कमिटीला सुट्टी असते. यावेळी अक्षय्य तृतीयेमुळे आंबा बाजार सुरू राहणार आहे. आता पाहूयात नाशिक जिल्ह्यातल्या काही बातम्या. नाशिकच्या येवला तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांनी मानधनाच्या मुद्द्यावरून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन तीव्र होत चाललेलं आहे. मात्र याकडे प्रशासनानं अद्यापही ठोस पावलं उचलली नाहीये, तशी नाराजी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात पाणी टंचाईचं संकट अधिक गडद झालेलं आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील राजापूर गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. तर वाड्या वस्त्यांवर देखील टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय. आता पाहूयात संभाजीनगर जिल्ह्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. छत्रपती संभाजीनगरच्या गांधेली फाटा परिसरात एका वकिलाचा मृतदेह आढळला. तृतीयपंथीयांशी झालेल्या वादातून त्यांची हत्या झाल्याचं उघड झालं. या प्रकरणात पोलिसांच्या पथकानं तिघांना अटक केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्यात काही प्रमाणात घट झाल्यानं इंधन टंचाई निर्माण झाली आहे. साठा पूर्णपणे संपल्यामुळे शहरातले काही पेट्रोल पंप ड्राय झाले असून ऐन कामाच्या दिवसात इंधन मिळत नसल्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होती आहे.